तुमच्या जन्मापासून तुम्हाला घडविण्यापर्यंत आईच्या रक्ताचे आणि वडिलांच्या घामाचे योगदान असते. म्हणून त्या आईबापाला विसरू नका. त्यांच्याशिवाय तुमच्या जीवनाला शून्य अर्थ आहे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध व्याख्याते समाज परिवर्तनकार वसंत हंकारे यांनी अमळनेर तालुक्यातील मांडळ येथे केले. शिवशाही समिती व मांडळ ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने मांडळ येथे शिवछत्रपती चौकात न समजलेला बाप समजून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. सुरुवातीला छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करून कुमारी पूर्वशी पाटील हिच्या हस्ते आरती करण्यात आली. वसंत हंकारे यांनी समाजातील सध्याच्या परिस्थितीवर पळून जाणाऱ्या मुलींच्या विषयाला, आईबापाला सोडणाऱ्या मुलांच्या विषयाला हात घालत सुरुवातीला विनोदी शैलीत प्रेक्षकांना हसवले आणि नंतर गंभीर होत मुलांसाठी आईवडिलांचे त्याग आणि कष्टमय जीवनावर प्रकाशझोत टाकत तरुणाईच्या डोळ्यात अंजन घातले. आपल्या धीरगंभीर आवाजात आई वडील मुलगा मुलगी यांच्यातील नाते घट्ट करण्याच्या भावनिक आव्हानाला प्रेक्षकांच्या साश्रुनयनांनी प्रतिसाद दिला. या व्याख्यानाला मराठा समाजाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, डॉक्टर सुनील चोरडिया, संजय पाटील, प्रभुदास पाटील, सीताराम कोळी, कलमाडी सरपंच सोनू झालसे यांच्यासह परिसरातील कलमाडी, वावडे, तरवाडे, मुडी, हेंकळवाडी, तामसवाडी, मोहाडी, जवखेडा, कंचनपूर आदी ठिकाणच्या पालक आणि पाल्यांनी हजेरी लावली होती. उन्हाळी हंगाम 2026च्या पीक पाहणी प्रयोगाला 8 एप्रिलपासून शुभारंभ झाला असून शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांची लागवड केली असल्यास विविध शासकीय लाभ मिळवण्यासाठी पीक पाहणी मुदतीत पूर्ण करावी असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे. पीक विमा, नुकसान भरपाई, आपत्ती आल्यास, पाऊस वादळाने नुकसान झाल्यास भरपाई वेळेवर मिळण्यासाठी तसेच प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी, किमान आधारभूत किमतीने धान्य अथवा शेतीमाल विकण्यासाठी, पीक कर्ज सुविधा मिळण्यासाठी, ॲग्रिस्टॅक योजनेतील सर्व लाभ आणि अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या सातबाऱ्यावर पीक पेरा नोंदणे आवश्यक आहे. उन्हाळी पिकांची नोंद सातबारा उतार्यावर नोंदण्यासाठी प्ले स्टोअरवर DCS ॲप उपलब्ध असून शेतकऱ्यांनी ते डाउनलोड करून ऑनलाईन पीक पाहणी मुदतीत करून घ्यावी. 8 एप्रिलपासून पीक पाहणी प्रयोग नोंदवण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात पिकांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी अचूक पीक पाहणी करून घ्यावी असे आवाहन प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी केले आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने अमळनेरचे सुपुत्र गौतम बिराडे यांच्यावर मोठी जबाबदारी सुपूर्द करत संचालक प्रकल्प म्हणून त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. श्री बिराडे अमळनेर येथील GS हायस्कूलचे माजी विद्यार्थी असून ते वरिष्ठ IRSE अधिकारी आणि एक प्रतिष्ठित सिव्हिल इंजिनिअरिंग पेशेवर आहेत. त्यांना भारतीय रेल्वे आणि मेट्रो रेल प्रकल्पांमध्ये 33 वर्षांहून अधिक अनुभव आहे. अमळनेर येथील मित्रपरिवाराने सदर नियुक्तीबद्दल श्री बिराडे यांचे अभिनंदन केले आहे. अमळनेर शहरातील पिंपळे रोडवर निकृष्ट डांबरीकरणाच्या कामामुळे 2 महिन्यापासून भला मोठा खड्डा पडलेला असताना तो बुजवण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाने 8 दिवसापूर्वी चक्क दगड व विटांचा मलबा त्यात टाकल्यामुळे वाहनधारकांची डोकेदुखी वाढली असून मोठ्या दगड व विटांच्या मलब्यावरून दुचाकीचे चाक घसरून रोज छोटे मोठे अपघात होत असून याकडे प्रभागातील नगरसेवक व पालिकेचे अधिकारी यांनी पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. अमळनेर तालुक्यातील 5 ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून 28 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली असून आतापर्यंत 4 अर्ज दाखल झाले आहेत. डांगर बुद्रुक येथे वार्ड क्रमांक 1 मध्ये सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी 1 अर्ज दाखल झाला आहे. तसेच चोपडाई येथे लोकनियुक्त सरपंच पदासाठी 1, वॉर्ड 2 मध्ये सर्वसाधारण 1 आणि वॉर्ड 3 मध्ये अनुसूचित जाती प्रवर्गासाठी 1 असे अर्ज दुपारी 3 वाजेपर्यंत दाखल झाले आहेत. दरम्यान चोपडाई व अंतुर्ले ते रंजाने येथे सरपंच पदाची निवड थेट जनतेतून होणार आहे. तर मंगसे, नंदगाव ते लडगाव व डांगर बुद्रुक येथे विविध कारणांमुळे रिक्त झालेल्या जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम मुदत 13 एप्रिल असून 15 एप्रिल रोजी छाननी तर 17 एप्रिलला चिन्ह वाटप करण्यात येणार आहे. मतदान 28 एप्रिल रोजी पार पडणार असून आवश्यक असल्यास 29 एप्रिलला पुनर्मतदान घेतले जाणार आहे.
अमळनेर तालुक्यातील गांधल येथे शॉर्ट सर्किटने आग लागून 2 शेतकऱ्यांच्या शेतातील मका जळून सुमारे 50,000चे नुकसान झाल्याची घटना 9 रोजी दुपारी घडली. तालुक्यातील गांधल येथील सुधाकर देशमुख व योगेश गुलाब देशमुख यांच्या गट नंबर 10 मधून विद्युत तारा गेलेल्या असून विजेच्या खांबावरील तारांचे शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी खाली पडली आणि शेतातील मक्याच्या ताट्यांनी आग धारण केली. त्यामुळे काढलेली कणसे आणि मक्याच्या चाऱ्याने अचानक पेट घेतला. दोन्ही शेतकऱ्यांच्या शेतातील सुमारे 22 ते 25 क्विंटल मका जळून खाक झाला. गावातील रमेश न्हावी, भूषण देशमुख, बापू माळी, भूषण पारधी यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. दरम्यान नुकसानीचे पंचनामे करून वीज मंडळाने व शासनाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शाळेजवळ पानटपरीवर गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट विक्री करणाऱ्यावर अमळनेर पोलिसांनी कारवाई केली आहे. हेड कॉन्स्टेबल सुनील तेली, उज्ज्वल कुमार मस्के, सूर्यकांत साळुंखे हे पोलीस शहरात गस्तीवर असताना 8 रोजी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास त्यांना गलवाडे रस्त्यावर ग्लोबल शाळेजवळ नामदेव भीमराव पाटील राहणार भवानी चौक ताडेपुरा हा पानटपरीवर तंबाखूजन्य पदार्थ विक्री करताना आढळून आला. पोलिसांनी त्याच्याजवळून सिगारेट, तंबाखू असे साहित्य जप्त करून त्याच्याविरुद्ध सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्री प्रतिबंध अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हेड कॉन्स्टेबल सुनील तेली करीत आहेत. अमळनेर शहरातील न्यू प्लॉट भागातील रिषभ फर्निचरचे मालक प्रतीक जैन यांना दुकानात घुसून झालेली मारहाण व शिवीगाळ प्रकरणी संबंधित पुरुष व महिलेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी शहरातील व्यापारी बांधवांनी करीत आमदारांसह पोलीस प्रशासनास निवेदन दिले आहे.